वेळेचं नियोजन करताना आपल्याला दोन गोष्टी इथे आपल्याला महत्त्वाच्या आहे. एक आपले प्रायोरिटी एरियाज कुठले आहेत, म्हणजे आपल्याला कुठल्या एरियावरती जास्त काम करायचं आहे. प्रायोरिटी एरिया याचा अर्थ असा की जे एरियाज किंवा जे टॉपिक्स किंवा जे विषय आपल्याला हायेस्ट किंवा जास्तीत जास्त मार्क्स देतील ते आपले प्रायोरिटीचे एरियाज असतील. ठीक आहे, मार्क्सनुसार आपण त्याची प्रायोरिटी बघतोय. म्हणजे आपण आपल्या वेळेचं नियोजन करताना काय करणार आहे की ज्या सब्जेक्टला जास्त मार्क आहे, जिथे जास्त टॉपिक्स जास्त स्कोरिंग असेल ते आपण पहिल्यांदा करणार. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर आपण मग राहिलेला सिलेबस हा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु लक्षात घ्या की प्रायोरिटी एरियाज सोडून कव्हरेजच्या मागे जर गेलं तर आपल्याला जिथे हायर प्रॉबॅबिलिटी आहे स्कोर करण्याची, तर ते एरियाज मागे राहू नयेत. मग आपण काय करूयात, एक आता जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याकडे साधारण 2 महिने किंवा अंदाजे आपण 10 वीक्स आपल्याकडे आहेत आणि 2 महिने आपण अराऊंड कन्सिडर करूयात. जर नोव्हेंबरच्या मिड ऑफ नोव्हेंबरमध्ये एक्झाम आली तर नोव्हेंबरच्या एंडला गेली एक्झाम तर अजून आपल्याला जास्त वेळ मिळेल. आणि लवकरच आता MPSCनं घोषित केलं की पुढच्या आठवड्यात कदाचित ते शेड्यूल पण देतीलच मेन्सचं. त्याच्यामुळे ते शेड्यूल आल्यानंतर अजून आपल्याला गोष्टी क्लिअर होतीलच. समजा नोव्हेंबरमध्येच एक्झाम असेल तर हे परफेक्ट शेड्यूल असेल. समजा त्यापेक्षा एक 15 दिवस अजून इकडे तिकडे झाले तरी ठीक आहे, परंतु महिनाभर जर एक्झाम बदलली तर आपल्याला त्यानुसार काही चेंजेस करावे लागतील. सो आपण काय करूयात, साधारण आपण राऊंड्स करूयात, अभ्यासाचे राऊंड करूयात. 1, 2 आणि 3 असे आपण अभ्यासाचे राऊंड करणार आहोत. पहिला राऊंड असेल जो की आपल्या प्रायोरिटी एरियाचा असेल आणि ज्या राऊंडमध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क्स गेन करता येतील, हा आपला पहिला राऊंड असेल. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करणार आहे की हे प्रायोरिटी एरियाज जे होते त्याला आपण रिवाईज करणार आहेत. प्लस जे फिलर एरियाज जे आहे, फिलर एरियाज म्हणजे काय की जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत जे आपण प्रिलिमला केलेले नसतात परंतु मेन्सला आहेत, पण त्यांचं वेटेज फार नाही आहे, म्हणजे त्यांचं मीडियम वेटेज आहे किंवा कमी वेटेज असलेले जे टॉपिक्स आहेत ते आपण ह्या सेकंड राऊंडमध्ये करणार आहे. आता हे सेकंड राऊंडमध्ये आपण ते का करतोय, फर्स्टमध्ये का नाही करत आहे, म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे टॉपिक्स आपण कधी केलेलं नाही आहे तर मग आपण त्याला पहिल्यांदा करूयात. तर नाही, तसं नका करू. म्हणजे ऑब्व्हियसली हे माझं सजेशन असेल, तुम्ही तुमच्या याच्यानुसार बदल करू शकता. परंतु याने काय होईल बघा, जर तुम्ही हे छोटे छोटे एरियाज आत्ता जर घेतले तर जिथे जास्त मार्क्स आपल्याला मिळतात ते एरियाज तुमचे तेवढी जास्त मोठ्या प्रमाणात रिव्हिजन होणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिटीचं लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांत हे आपला टॉप टू बॉटम सगळंच माहीत पाहिजे, कारण तो खूप स्कोरिंग एरिया आहे आपला. समजा आपण लक्ष्मीकांत मागे ठेवलं आणि आपण ते पॉलिटीचा म्हणजे पार्ट 2 जो आहे, सेक्शन 2 जो आहे, त्यामध्ये समजा आपण म्हटलं की मीडिया असेल, इलेक्शन असेल, त्याच्या मागे जास्त लागलो तर त्यातून आउटपुट आपल्याला कमी भेटेल. व्हेअरॅज आपलं लक्ष्मीकांतचं आउटपुट जास्त आहे, त्याच्यामुळे पहिल्या राऊंडला तेच करणार आपण. दुसऱ्या राऊंडला काय करणार आहे, जे प्रायोरिटी एरियाज आहे त्याची रिव्हिजन प्लस जे छोटे छोटे एरियाज आहे ते करणार आहे. आणि तिसऱ्या राऊंडला फक्त आणि फक्त रिव्हिजन, ओनली रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक्स हे आपण स्पीडमध्ये करणार आहोत. ठीक आहे, समजा लेटेस्ट आहे की आपण पहिला राऊंड आपला चालू केला आहे, आज किंवा उद्या तुम्ही पहिला राऊंड हा चालू करताय. साधारण 30 दिवसाचा अंदाजे आपण एक प्लॅन करतो, म्हणजे 1 महिन्याचा साधारण प्लॅन करतो आपण पहिल्या राऊंडला. ठीक आहे, आता बघा की मेजॉरिटी पोर्शन आपण या पहिल्या राऊंडमध्ये कव्हर करतो आहे. आणि ऑब्व्हियसली मी हे परत सांगतो की हे आपण फ्रेशर जे असतात किंवा नवीन तयारी करायला सुरुवात केली MPSCचं, तर त्यांच्यासाठी हे मेन्सचं प्लॅनिंग आपण डिस्कस करत नाही आहोत. आपण हे कोणासाठी करतो आहे की ज्यांची प्री ऑलरेडी झालेली आहे आणि आता ते मेन्स देणार आहेत. याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही प्री करता तेव्हा तुम्ही इट इज अज्युम दॅट की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहे. उदाहरणार्थ तुम्ही लक्ष्मीकांत ॲटलिस्ट 2-3 वेळा बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही देसले सरांचं पुस्तक असेल किंवा कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक असेल, ॲटलिस्ट तुम्हाला ते बेसिक तरी माहिती. मग त्या आधारावरती आपण ही 30 दिवसाच्या रिव्हिजनचा प्लॅन करतो आहे. तुम्ही जर फ्रेशर असाल तर हे 30 दिवसात इम्पॉसिबल आहे तुम्हाला हे सगळं करणं. ठीक आहे, मग आता बघा राऊंड 1मध्ये आपण प्रायोरिटी करताना GSनुसार प्रायोरिटी करूयात. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल सब्जेक्टपेक्षा आपण एका पेपरनुसार प्रायोरिटी करूयात. एक असं जनरल ऑब्झर्वेशन आहे की ह्या 4ही पेपरमध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग हा GS2 असतो, जो पॉलिटीचा पेपर आहे. हा सगळ्यात जास्त स्कोरिंग असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला 100+ तर असायलाच पाहिजे. 110, 115, 120 इज अ गुड स्कोर. 100+ काही झालं तरी तुम्हाला मिनिमम 100 ह्या पेपरमध्ये आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर GS3 हा स्कोरिंग आहे HR आणि HRDचा, हा देखील 100+ खूप लोक गेलेले, 100+ हा असायलाच पाहिजे. हे दोन्ही पेपर 100+ असायला पाहिजे. GS4 इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, हा 90 ते 100 असला तर गुड आहे.
ठीक आहे. याच्यातही 100+ काही लोकांनी स्कोअर घेतलेला आहे, परंतु एक ॲव्हरेज सगळ्यांचं जर बघितलं तर पॉलिटीच्या पेपरमध्ये सर्वात जास्त मार्क आहेत, HRDच्या पेपरमध्ये, आणि नंतर मग GS4मध्ये आहे, आणि शेवटी म्हणजे सगळ्यात कमी स्कोरिंगवाला हा जो सब्जेक्ट आहे दॅट इज GS1 किंवा पेपर. आता बघा, जर सगळ्यांनाच इथे GSमध्ये GS2मध्ये खूप मार्क पडत असतील तर तुम्हालाही तिथं खूप मार्क पाडणं हे भागच आहे. कारण तुम्ही असं नाही म्हणू शकत की लोक इथं जर जास्त मार्क पाडतात तर मग मी काय करेल, मी इथं मार्क पाडेल. नाही, इथे तुम्हाला एक एक मार्क वाढवायला जेवढी मेहनत घ्यावी लागेल GS1मध्ये, त्याच्या कमी मेहनत तुम्हाला GS2मध्ये घ्यावी लागेल. आणि शेवटी लक्षात ठेवा, आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो ना, क्रिकेटमध्ये काय असतं, एकक रन, तुम्ही किती रन काढताय, मग तुम्ही काढलेले रन, तुमचे लेग बाईच असू द्या, तुमचे ओव्हर थ्रोचे रन असू द्या, कुठलेही रन असू द्या, रन हे रन असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, मॅक्सिमम स्कोर करायचा. रन कुठे जास्त निघतात, ह्या GS2च्या पेपरमध्ये. मग GS2च्या पेपरमध्ये एवढा अभ्यास केला तर एवढे मार्क्स मिळतात आपल्याला. समजा असं जर गणित असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी वेटेज आपण हे दिलंच पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय करूयात, मग GS2 जर आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे, आता आपण काय करणार आहे, GS2ला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. प्रायोरिटी, आता GS2मध्ये देखील काय प्रायोरिटी करणार आहे बघा. समजा तुम्ही आतापर्यंत कायदे केले नसतील, मॅक्सिमम लोकांनी केले नसतील, ज्यांनी फुल फ्लेज्ड MPSC मेन्सचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांचे एकदा कायदे झाले असतील. परंतु असं आपण कन्सिडर करू की 50% लोकांनी कायदे केलेले नाही आहेत, तर त्या लोकांनी काय करा, कायदे सुरुवातीला घ्या. 30-40 मार्क जे आहे ते कायद्यांवरती आपल्याला काढता येतात. आणि बघा, कायदे महत्त्वाचं काय आहे की एकतर तुम्ही वाचलं नाही आहे आणि याचं वेटेज भरपूर आहे, म्हणजे याला मार्क्स जे आहे ते बऱ्यापैकी मार्क्स आहेत, म्हणून याला निग्लेक्टही करून जमणार नाही किंवा नंतर करूनही देखील जमणार नाही आहे, कारण याची परत एकदा रिव्हिजन देखील होणं गरजेचं आहे. मार्क जास्त आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मार्क जास्त आहे आणि हे प्रिडिक्टेबल आहे. का प्रिडिक्टेबल आहे बघा, याच्यामध्ये क्वेश्चन रिपीट होण्याचे प्रमाण जे आहे ना ते जास्त आहे कायद्यांमध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही प्रिडिक्ट देखील करू शकता की हा साधारणपणे कुठला प्रश्न येऊ शकतो. आणि काही कायदे अगदी छोटे, जसं की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, EPA, छोटा ॲक्ट आहे हा. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही जर कायदे सुरुवातीला केले तर तुम्हाला फायदा होईल. कायद्याला साधारणपणे तुम्ही 2-1 दिवस द्या. जरी तुम्ही आधी कायदे केलेले असेल तर 2 दिवस व्यवस्थित रिव्हिजन करा. जर आधी केले नसेल तर 2 दिवसात सगळे कायदे तुम्ही संपवा. ठीक आहे. 2च दिवस त्याला द्यायचे, जास्त द्यायचे नाही आहे. त्यानंतर लक्ष्मीकांतचं जे मेन पुस्तक आहे पॉलिटीचं, तर आपण काय करतोय, त्याची रिव्हिजन करतोय. बघा, आता असं कन्सिडर करतोय आपण की कंबाईनची परीक्षा झाली आणि ती कंबाईनची तुम्ही परीक्षा दिलेली आहे, आणि कंबाईनच्या परीक्षेच्या वेळेस तुम्ही लक्ष्मीकांत स्कॅन केलेलं आहे, बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे. म्हणून लक्ष्मीकांतचे आपण आता व्यवस्थित इथं रिव्हिजन करतोय. फॅक्ट जे आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जे चार्ट्स आहे, जे टेबल आहे, जसं की फॉर एक्झाम्पल कंपॅरिझनचे टॉपिक चार्ट दिलेले आहेत, जसं की इमर्जन्सीचे कंपॅरिझन दिलेले आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट कंपॅरिझन असेल, काही स्पेसिफिक चार्ट दिलेले आहेत, जसं की सुरुवातीचे जे मंत्रिमंडळ होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर, मग कुठल्या मिनिस्टरकडे कुठला चार्ज होता, तर त्याचा जो टेबल आहे, किंवा फंडामेंटल राईट, DPSP यांचे जे चार्ट्स आहेत, हे चार्ट्स पाठ करणे, लिटरली पाठ करणं, कारण आपल्याला डायरेक्टली प्रश्न त्याच्यावरती येतात, किंवा जे चॅप्टरच्या खाली जे रेफरन्सेस दिलेले असतात त्या रेफरन्सवरतीही बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल एखादी तरतूद ॲड केलेली असेल तर ती रेफरन्समध्ये असं दिलं जातं की समजा फॉर एक्झाम्पल 42व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद ॲड केली, तर आपल्याला हे देखील करणं गरजेचं आहे. सो लक्ष्मीकांतची एक व्यवस्थित टॉप टू बॉटम रिव्हिजन जी आहे ती आपल्याला इथं करावी लागणार आहे. साधारण आपण त्याला 3-1 दिवस देतोय लक्ष्मीकांतच्या याला. त्यानंतर युनिक अकॅडमीचं जे पुस्तक आहे पार्ट 2 जो आहे, ज्याच्यामध्ये मीडिया आहे, त्यानंतर इलेक्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे कवर होतात. ठीक आहे. इथे 2 दिवस आपण दिलेले आहेत. आता ह्या 2 दिवसामध्ये आणि ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला लक्ष्मीकांतचं जे गव्हर्नन्सचं जे पुस्तक आहे गव्हर्नन्स, ते जर की देखील तुम्हाला जमलं तर हे बघा. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला इथे गव्हर्नन्स तुमच्या याच्यात बसत नाही आहे तर गव्हर्नन्स काय करा, आपण सेकंड राऊंडला राहू द्या. परंतु लक्षात घ्या की पहिला राऊंड हा आपला जो एरिया जास्त मार्क देतो त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. लक्षात घ्या, जोपर्यंत जे आपले मेजॉरिटी जिथं आपल्याला भरपूर सारे मार्क्स मिळणार आहेत, पॉलिटीचं लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमिक्सचं देसले किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल, आणि पूर्ण HR आणि HRD, हे जोपर्यंत पूर्ण आपल्या कंट्रोल येत नाही तोपर्यंत बाकी छोटे छोटे पॉईंट्स करण्यामध्ये जास्त पॉईंट नाही आहे. ठीक आहे. सो एक साधारणपणे 2 आणि 3, 5, 2, 7, 6 ते 7 दिवसाचा हा एक GS2च्या पॉलिटीचा एक राऊंड आपल्याला ठेवायचा आहे. लक्षात घ्या, आता याच्यामध्ये आपण गव्हर्नन्स कवर नाही केलेलं आहे, छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ना ते कवर नाही झाले, ते आपण नंतर कवर करणार आहे. ऑब्व्हियसली जर तुम्हाला याच्यामध्ये
इथे कवर होत असेल तर वेल अँड गुड आहे, परंतु एक 6 ते 7 दिवस तुम्ही हा पहिला राऊंड GS2ला घ्या. याच्यामध्ये आपले खूप सारे मार्क्स सेक्युअर होऊन जातात. जवळपास 150 मार्काचा जो आपला GSचा पेपर आहे, ह्या 150पैकी आपल्याला 120 ते 130 मार्क इथे आरामात कवर होणार आहेत. ठीक आहे, राहतात 20-30 मार्क जे आपण सेकंड राऊंडला कवर करूयात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पुढचा जो पेपर आहे म्हणजे GS3चा जो पेपर आहे, म्हणजे आपण बघितलं प्रायोरिटीला GS2, GS3 आपण सुरू केला आहे म्हणजे HR आणि HRD. आता बऱ्याचदा काय होतं, याच्यात 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही HR आणि HRD आतापर्यंत कधी केलेलंच नसतं, अशी एक केस असते की तुम्ही काहीच केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बॅच ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे, ह्या 2 केसेस आहे. समजा तुम्ही HR आणि HRD आतापर्यंत कधीच केलेलं नसेल तर तुम्हाला इथे साधारण 8 ते 10 दिवस तुम्हाला इथे लागू शकतात ह्या पेपरला मिनिमम. ठीक आहे, किती फास्ट केलं तरी तुम्हाला 8-10 दिवस इथे लागणार आहे. परंतु आपण असं कन्सिडर केलं की तुम्ही एकदा याच्याबद्दल आयडिया घेतलेली आहे ह्या पेपरबद्दल, तर तुम्हाला एक 6 दिवस इथे आपण देणार आहोत. ठीक आहे. आता बघा GS3मध्ये म्हणजे HRDमध्ये आपल्याला कसं अप्रोच ठेवता येईल. एक तर तुम्ही एखादं बुक रेफर करू शकता, जे की बेसिक मटेरियल असेल तुमचं. दिलीप खाटेकरांचं सक्सेस अकॅडमीमधलं जे पुस्तक असेल किंवा कोळंबे सरांचं आणि देसले सरांचे हे पुस्तक असेल, जे तुम्ही आधी रेफर केलेलं आहे त्याची रिव्हिजन साधारण 3 दिवसात करणे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून घेणे 3-1 दिवसात. आता पॉलिटीला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन का म्हटलं नाही आहे, ऑब्व्हियसली ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये करायचेच आहे. जसं की कायद्यांमध्ये केलं तर त्याचा फायदा होतो, परंतु इथे प्रकर्षाने मी का लिहिलेलं आहे, कारण GS3 हा जो HRDचा जो पार्ट आहे हा बऱ्यापैकी फॅक्च्युअल आहे. ऑब्व्हियसली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग देखील गरजेचं आहे, कॉमन सेन्स देखील आपल्याला तिथे गरजेचं आहे, फॅक्ट्स देखील तेवढ्याच महत्त्वाचे आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून आपल्याला एक अंदाज येतो की काय कुठल्या डेप्थपर्यंत प्रश्न विचारले जातात. कारण बघा, समजा तुम्ही पॉलिटीचा वगैरे अभ्यास केला असेल, लक्ष्मीकांत वगैरे केला असेल, तर लक्ष्मीकांत प्रिलिमला पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या पॉलिटीच्या प्रश्नांचा एक अंदाज असतो, परंतु इथे ह्या प्रश्नांचा अंदाज नसतो. म्हणून हे प्रश्न बघा, प्रश्नांमधूनही तुमचं कंटेंट कव्हर होतच आहे. त्यानंतर बऱ्याचदा प्रश्नही रिपीट होतात. म्हणून आपण काय करतो, साधारण 3 दिवस तुम्ही पुस्तकाला द्या आणि 3 दिवस साधारणपणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या. आता हे 3 दिवसाचं तुम्ही 4 दिवस देखील करू शकता. ठीक आहे, 4 दिवसही होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज समजा 150 प्रश्न जरी बघितले, 150 प्रश्न बघायला तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही. आणि हे समजा तुम्ही दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक वापरत असाल तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न आणि त्याचे आन्सर्स पण दिलेले आहेत, म्हणजे ते तुमचं पटपट होऊ शकतं. ठीक आहे, एक 3-4 दिवस तुम्ही हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन करू शकता आणि बुक देखील त्याच्याबरोबर रेफर करू शकता. सो असं मिळून 6 ते 7 दिवस आपल्याला इथं GS3ला देता येतील. आपण बघतोय की मोठे एरियाज कुठले आहेत आणि ज्याच्याने आपले मार्क्स वाढणार आहेत. GS4कडे आपण जाऊयात. मग बघा, आपण मॅक्रो इकॉनॉमिक्ससाठी देसले कोळंबे सरांचं पुस्तक आणि इव्हन इंडियन इकॉनॉमीसाठी देसले कोळंबे सरांचं, देसले और कोळंबे सरांचं पुस्तक आपण रेफर करतोय. ठीक आहे. सो हे आता ऑब्व्हियसली हे प्रिलिमला आपण केलेले आहे, कंबाईनचे केले, राज्यसेवेच्या प्रिलिमला केलेले. सो याची रिव्हिजन 3 दिवसात करून घ्या. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, समजा प्रिलिमला केलं असेल तर काही पार्ट आपल्याला रिपीट होईल. समजा प्रिलिमला तुम्ही कमी केलं असेल तर आता इथे तुम्हाला करणं गरजेचं आहे. कोळंबे सरांचं पुस्तक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीला, चांगलं पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. किंवा काही पॉईंटला तुम्ही नेटवरून मटेरियल काढू शकता आणि काही प्रश्नांचं तुम्हाला जे कंटेंट आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून देखील भेटणार आहे. आणि त्यात समजा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीला स्पेसिफिक अभ्यास करायचा असेल तर भस्के सरांचं पुस्तक आहे. दीपस्तंभ पब्लिकेशनचं देखील बायोटेक्नॉलॉजीसाठी एक सेपरेट पुस्तक आहे. साधारण 12-13 प्रश्न किंवा 15 प्रश्न देखील ह्या बायोटेक्नॉलॉजीवरती विचारतात. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजी हे प्रायोरिटीला आपण ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि इकॉनॉमिक सर्वे थोडंसं बघून घ्या, कारण इकॉनॉमिक सर्वेच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेल्या दिसतात. ठीक आहे, साधारण 1 दिवस त्याला आपण दिला, त्याच्या नोट्स वगैरे तुम्हाला कुठं अवेलेबल झाल्या तर त्या बघा. किंवा माझा देखील एक विचार आहे की इकॉनॉमिक सर्वेची एक छोटी सिरीज करायची, साधारण एक 3-4 लेक्चरमध्ये हे संपेल अशा पद्धतीने करायचं. म्हणजे 3-4 तासामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे सगळ्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठे कुठे उपयोगी आहे, म्हणजे पॉलिटीमध्ये काय आहे का, HRDमध्ये काय आहे का, इकॉनॉमिक्समध्ये काय आहे का, जॉग्राफीमध्ये काय आहे का उपयोगी, तर आपण ते तसं साधारणपणे तसं बघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो GS4ला एक साधारण 6 दिवस आपण पहिल्या राऊंडला दिलेले आहेत आणि मग आपण GS1कडे येतोय, जो की थोडासा कमी मार्कवाला आहे. आता GS1 करताना देखील आपण प्रायोरिटी ठरवली बघा. जो जास्त स्कोरिंग आहे जॉग्राफी तो आपण आधी घेतोय. ठीक आहे, नंतर आपण ॲग्रिकल्चर घेतोय. आता ॲग्रिकल्चर 2 नंबरला का घेतोय, कारण ॲग्रिकल्चर आपण आधी केलेलं नसतंय, बऱ्याचदा ॲग्रिकल्चर आपण केलेलं नसतं. आणि हिस्ट्री आपण शेवटी घेतोय, कारण हिस्ट्री आपण केलेलं पण आहे आणि कमी आउटपुट देणारा हा सब्जेक्ट आहे. आता जॉग्राफी जर आपण म्हटलं तर जॉग्राफीमध्ये
संयुक्त म्हणजे कंबाईनची परीक्षा झाली, आधीची पूर्वपरीक्षा झाली, त्याच्यामुळं तुम्ही जॉग्राफी बेसिक मटेरियल वाचलेलं आहे, आपण असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. मग आपण काय करतोय, 11वीचे जे 2 NCERTचे जे पुस्तकं आहे त्याला 1 दिवस देतोय आणि महाराष्ट्राचा भूगोल दीपसंपदा जे पुस्तक आहे त्याला आपण 1 दिवस देतोय. ठीक आहे. जॉग्राफीमध्ये आपण असं करतोय. आता बघा, हा पहिला राऊंड आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही सर, मग तुम्ही सौदी सरांचं पुस्तकाचं इथं का नाही सांगितलं, कारण ते सिलेबसनुसार आहे वगैरे वगैरे. हो, हे तर बरोबर आहे, परंतु बघा आपण काय करतो की जे इझिली कमी वेळात आपल्याला जे जास्त मार्क मिळतील आपण ते बघतोय. महाराष्ट्राचा भूगोल जास्त मार्क देतो, चांगले मार्क देऊ शकतो, त्याच्यामुळे तो एकदा रिव्हिजनला 1 दिवस घ्या. 11वी 12वी NCERT प्लस तुम्हाला समजा पॉसिबल होत असेल आणि तुमच्याकडे नोट्स असतील स्टेट बोर्डच्या, तर हे स्टेट बोर्डसुद्धा एका दिवसात कवर करा, किंवा तुम्हाला फार जड गेलं तर ह्याचे 1 ते 2 दिवस करा. ठीक आहे. परंतु 1-2 दिवसात हे कवर करा. दीपस्तंभ 1 दिवसात कवर करून घ्या. म्हणजे साधारण तुम्हाला इथे 3-1 दिवसाचा हा प्लॅन असेल, तुमचा जॉग्राफीचा प्लॅन 3-1 दिवसाचा असेल. मग जे उरलेले जे एरियाज येतात ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही छोटे छोटे मुद्दे जर म्हटलं, जसं की आपण बघितलं बघा मागाशी GIS असेल, एरियल फोटोग्राफी असेल, ऑब्व्हियसली ते याच्यात येतं ॲग्रिकल्चरमध्ये, सॉरी ॲग्रिकल्चर नाही जॉग्राफीमध्ये येतं. तर ते जे पॉईंट्स आहे GIS असेल, एरियल फोटोग्राफी, तर मग ते सेकंड राऊंडला आपण करू शकतो. ठीक आहे. ऑब्व्हियसली समजा आता तुम्हाला वाटत असेल ते सेकंड राऊंडला नाही करायचं, मला इथेच करायचं, तर काय करा तुम्ही, हे 2च दिवसात आत्तापर्यंत झालेलं सगळं जॉग्राफी रिवाईज करा आणि मग ते 11वी आणि 12वीचे जे NCERT ते 1 दिवस तुम्ही वाचून काढा, की ते काय 3 चॅप्टर्स आहेत, 1 दिवस पण भरपूर होईल त्याला. ठीक आहे. किंवा डायरेक्टली इंटरनेटवर जायचं आणि त्या टॉपिक्सच्या किंवा त्या चॅप्टरच्या नोट्स जर अवेलेबल होत असेल तर त्या बघायच्या आणि पाठ करून टाकायच्या. म्हणजे अर्ध्या दिवसाचं हे काम आहे. साधारण 2-3 दिवसामध्ये हा सगळा कार्यक्रम आपला इथे व्यवस्थित होईल. ठीक आहे. आणि मग छोटे छोटे जे उरलेले एरियाज आहेत ना ते आपण आपल्या सेकंड राऊंडला कवर करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो ॲग्रिकल्चरचा आहे. बघा मगाशी आपण भरपूर बघितलं, रेड्डी बघितलं, कात्याना आहे वगैरे वगैरे, हे पुस्तक आहेत. 11वी 12वीचं आहे, सौदी सरांचं पुस्तक आहे. आपण काय बघतो, मिनिमम कंटेंटमध्ये मॅक्सिमम आउटपुट कुठे भेटेल, तर बघा 11वी 12वीचे जे 2 NCERT ते करा. ठीक आहे. मिनिमम हे आपल्याला करणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲग्रिकल्चर काहीच करायचं नसेल तर ॲटलिस्ट हे 2 पुस्तकं करा. ॲटलिस्ट हे 2 पुस्तकं आपल्याला करायचे. आणि समजा सॉईलचा जो चॅप्टर आहे तुम्ही कात्यांमधून केला तर तो चांगल्या डिटेलमध्ये तुम्हाला भेटू शकतो, कारण सॉईलला वेटेज पण आहे. ऑब्व्हियसली याच्यात पण तुम्हाला सॉईल भेटते, 11वी 12वीमधून तुम्ही सॉईल करू शकता किंवा सॉईलला कात्यांमध्ये देखील जाऊ शकता. समजा तुम्हाला कात्यान देखील करायचं जर नसेल तर मिनिमम 11वी आणि 12वीचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक हे आपल्याला कवर करणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली इथे जॉग्राफीमध्ये देखील तुमचे NCERT जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ॲग्रीचे बरेचसे पॉईंट्स इथं कवर होतात. फॉर एक्झाम्पल तुमचा सॉईलचा पॉईंट जो आहे तो तिथे कवर होऊन जातो, काही प्रमाणात कवर होतच आहे. ठीक आहे. सो ॲग्रिकल्चर आपण असं बघितले. सो ॲग्रिकल्चरला आपण 2-1 दिवस इथं देतोय. आता 2 दिवस का दिले, कारण आधी थोडं कमी वाचन केलेलं आहे आपण, आणि दुसरी गोष्ट हे सोर्सेस जे आहे ते आपण इथे लिमिटेड ठेवलेले आहेत, तो आपण त्याला 2 दिवस साधारणपणे देतोय. आणि मग हिस्ट्रीचा जो पेपर आहे आपला, हिस्ट्रीमध्ये काय करायचं बघा, आपल्याला इथे देखील मिनिमम आपल्याला कंटेंट किंवा मिनिमम वाचन करायचं आहे आणि मॅक्सिमम इथं आउटपुट घ्यायचं आहे. 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे जे की महाराष्ट्राच्या इतिहासासाठी चांगलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक समजा आधी वाचलेलं असेल तर त्याची रिव्हिजन करा, किंवा नसेल वाचलं तर 11वीचंच पुस्तक तुमच्याकडे ठेवा. आय होप की 11वीचं पुस्तक तुम्ही कंबाईनच्या पेपरसाठी ॲटलिस्ट ते केलेलेच असणार आहे. मग काय करा, हे 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक ऑब्व्हियसली जुनं, आणि त्याला एक जोड द्या 12वीच्या NCERTचे जे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचं जे पुस्तक आहे, आणि हे दोन्ही पुस्तकं एकाच दिवसात कवर करा. ऑब्व्हियसली होईल तुमचा, कारण आता हे समजा हे तुम्ही कंबाईनसाठी तर तुमचं हे वाचून झालेलं आहे, तर त्याला फक्त 1 दिवसात रिवाईज करायचं आहे. आणि हा एक 4-5 तासाचा खेळ आहे NCERTचा, हा पोस्ट इंडिपेंडन्सचा, तर तो देखील करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि मी देखील याच्यावरती एक 3-4 व्हिडिओजमध्ये हे पूर्ण NCERT कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. म्हणजे याला 1 दिवस दिला आपण. आणि समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे समजा तुम्ही केलेलं असेल आत्तापर्यंत तर त्याला 1 दिवस द्या. समजा तुम्ही समाधान महाजन सरांचं केलेलं नसेल, तुम्ही ग्रोवर केलं असेल, स्पेक्ट्रम केलं असेल, तरीही त्याला 1च दिवस द्या. ठीक आहे. म्हणजे आपण टोटल मिळून इथे काय करतोय बघा, टोटल मिळून इथं 6 ते 7 दिवसाचा GS1चा हा एक प्लॅन केला. म्हणजे 6 ते 7 दिवसामध्ये तुमचा GSचा इथे पेपर एक संपलेला आहे. ठीक आहे. म्हणजे बघा GS2, 3, 4 आणि 1 अशा क्रमाने आपण इथे कवर करत आलेलो आहात. ठीक आहे. नंतर काय करायचं, समजा 2 दिवस तुम्ही मराठीला द्या आणि इंग्रजीला साधारण 3-1 दिवस द्या. मग गणेश कडे सरांच्या नोट्स असतील, मोरा वाळंबे असेल, किंवा ते जे काही मटेरियल असेल, सो 5-1 दिवस तुम्ही ऑब्जेक्टिव्हला देणार आहात.
ठीक आहे. आणि मग सब्जेक्टिव्हला काय करायचं बघा, साधारण तुम्ही 31 दिवस जे आहे ना, 30 दिवस किंवा 30 तास, 30 दिवस नाही 30 तास साधारणपणे हे तुम्हाला थोडं याला देणं गरजेचं आहे. तुम्ही एकतर ह्याचे लेक्चर्स बघू शकता किंवा स्वतः प्रिपरेशन करू शकता. साधारण 31 दिवस हे करणार आहे, ठीक आहे. एक मी याची बॅच देखील आता लॉन्च करणार आहे, लवकरच त्याचं शेड्यूल वगैरे डिटेल्स देईलच. परंतु समजा तुम्हाला बॅच जॉईन वगैरे नसेल करायचं तर महिन्याभर तुम्ही डेली 1 तास त्याला द्या किंवा 2 महिने 2 दिवसातून 1 तास तरी त्याला द्या सब्जेक्टिव्ह, ठीक आहे. सो आपल्याला इथे काय होईल बघा, आता इथे काय होईल, पहिला राऊंड 30 दिवसाचा आपला कंप्लीट झालेला आहे. मग दुसऱ्या राऊंडला काय करायचं, दुसरा राऊंड परत 30 दिवसाचा आपल्याला करायचं आहे. 30 दिवसाचा केला, हा एक 30 दिवसाचा आपण दुसरा राऊंड करतोय. दुसऱ्या राऊंडमध्ये काय करतोय, जे आपले ऑलरेडी कव्हर केलेले पेपर्स आहे GS 2, 3, 4, 1, तर याच्याविषयी आपण आता परत थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहे. आता ह्या वीकमध्ये काय करायचं बघा, समजा साधारण 4 वीक आपण इथं कन्सिडर केले 30 दिवसाचे, तर पहिल्या वीकमध्ये काय करायचं, GS 2चे जे छोटे छोटे पॉईंट्स बाकी आहेत हे करून घ्यायचे, प्लस डेली याची रिव्हिजन करायची. ह्या GS 2चा आत्तापर्यंत जे वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची आहे. मग त्या रिव्हिजनमध्ये काय येणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील बघणं येईल. रोज तुम्ही 150 पेपर क्वेश्चन जरी बघितले, हे तुम्हाला 3-4 तासात हे 150 क्वेश्चन बघून होतील. आणि त्यानंतर तुम्ही इथं काय करणार, हे साधारण 3-4 तास ह्याला रिवाईज करणार, म्हणजे तुमचे 7-8 तास इथे गेले. आणि फिलर्सला तुम्ही साधारण 2 ते 3 तास द्या, 10-12 तासाचं शेड्यूल जर असलं तर आपलं, ठीक आहे. किंवा तुम्हाला रिव्हिजनला 2 तासच द्यायचे, तर इकडचा 1 तास तुमचा वाढेल. किंवा हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स फक्त समजा 150 प्रश्न 2च तासात बघायचे असतील तर इथे तुमचं हा वाढेल, ठीक आहे. बट जसं काय जे काय असेल ते एक फिलर्सवरती काम करायचं आणि डेली तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. आणि इथेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील बघायचे आहे. मिनिमम 4 वर्षाचे आपल्याला बघून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिनिमम 4 इयर्सचे तरी बघायचे आहे. आणि हे डेली आपल्याला बघायचं आहे, लक्षात आलं असेल आय थिंक, ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे की एक आठवडा GS 2 केलं, 3, 4 आणि 1 केलं. काय केलं, फिलर्स केले, डेली रिव्हिजन केली विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, ठीक आहे. फिलर्स म्हणजे काय, जे कमी वेटेजवाले लोक आहेत किंवा टॉपिक्स आहेत आणि जे कवर झालेले नव्हते. आणि मग हे कुठून करायचे फिलर्स, त्याचे सोर्सेस काय, चांगला सोर्स काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे ॲनालिसिसचे जे पुस्तकं असतात, समजा ज्ञानदीप अकॅडमीचं असेल, प्रवीण चोरमोले सरांचं असेल, तर याच्यातून जे छोटे छोटे म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्समध्ये जे काही इन्व्हेस्टमेंटचे मॉडेल्स आहेत किंवा काही थिअरीज आहेत, तर हे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत आणि हे तेच प्रश्न रिपीट होतात. आणि हे कुठून आपल्याला कळून जाईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं पुस्तक घ्या, त्यातून हे फिलर्स जे आहे ते कवर करून घ्या, हे प्रश्न बघा. आणि समजा त्यात त्या पुस्तकात जो काही डेटा असेल तो डेटा थोडासा लक्षात ठेवा, हे फिलर्स होऊन जातील. 2 राऊंड झाले आपले. तिसरा राऊंड जो आहे तो साधारण 10 ते 15 दिवसाचा आपण तिसरा एक राऊंड करणार आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन आपण इथे करणार आहे, बस नथिंग एल्स. रिव्हिजन करणार आहे 10 दिवस आणि अशा पद्धतीनं साधारण 70 दिवसाचा तुमचा हा प्लॅन होऊन जाणार आहे, ठीक आहे. जर मिड ऑर एंड ऑफ द नोव्हेंबर जर एक्झाम असेल तर मिड ऑर एंड ऑफ द नोव्हेंबर, समजा जास्त दिवस वाढले तर अजून 1-2 दिवस आपण इथे वाढवू शकतो. सो अशा पद्धतीने राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आपण केलेलं आहे. डेली साधारण तुमचं 10 ते 12 तासाचं समजा मीटर पडत असेल, 10 ते 12 तासाचं मीटर तुम्हाला मिनिमम डेली हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर ह्या एवढ्या रिव्हिजन किंवा एवढं कंटेंट वाचून होईल, ठीक आहे. सो आपण काय केलं आहे, महत्त्वाचे एरियाज कुठले आहेत, कशाला प्रायोरिटी द्यायची, किती वेळात कुठला अभ्यास करायचा आहे, कुठल्या सब्जेक्टला कुठलं पुस्तक वाचायचं आहे, तर ते आपण सगळं कवर करतो आहे, ठीक आहे. मी एक टेलिग्रामचा चॅनल देखील बनवलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020, ठीक आहे. तर ह्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी जे काही व्हिडिओज वगैरे बनवेल ते तिथे पोस्ट करणार आहे. प्लस मला जे काही मटेरियल भेटेल जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि जे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देईल, तर तसं मटेरियल देखील मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. किंवा काही सजेशन असतील, म्हणजे टेस्ट सिरीजबद्दल असेल किंवा काही प्रश्नांबद्दल असेल किंवा काही इव्हन मटेरियलबद्दल असेल, तर ते देखील सजेशन मी त्या ग्रुपवरती करणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी त्या ग्रुपची लिंक देतो,